एखाद्याचा वाढदिवस साजरा करायचं म्हटलं की मोठा गाजावाजा, बॅनर, हारतुरे आणि शुभेच्छांचा वर्षाव, फटाक्यांची आतिषबाजी असे एकंदरीत चित्र असते. या सगळ्या प्रकाराला छेद देऊन कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विवेक कोल्हे यांचे सवत्सर येथील युवा कार्यकर्ते समाजसेवक गणेश साबळे यांनी त्यांची कन्या कुमारी सानवी साबळे हिचा 3रा वाढदिवस कोपरगाव येथील लायन्स क्लबचे मूकबधीर व अपंग विद्यालयातील चिमुकल्यांसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. गणेश साबळे यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांच्या कन्येचा वाढदिवस साजरा करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. सदर वाढदिवसाप्रसंगी कुमारी सानवी हिने विद्यालयातील चिमुकल्यांसोबत केक कापत स्नेहभोजन करत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी विद्यालयातील चिमुकल्यांनी नाचत आनंदोत्सव साजरा केला आहे. यावेळी त्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्याजोगा होता. दरम्यान यावेळी कुमारी सानवी हिचे औक्षण करण्यात येऊन तिला थोर मोठ्यांनी आशीर्वाद दिला आहे व गणेश साबळे यांचे या आदर्शवत उपक्रमाचे कौतुक करण्यात आले आहे. यावेळी बोलताना गणेश साबळे यांनी सांगितले की आमचे युवा नेते विवेक भैया हे कायमच सामाजिक हिताचे उपक्रम घेत असतात. त्यांच्या प्रेरणेने या मुलांसोबत माझ्या मुलीचा वाढदिवस साजरा करावा असा विचार माझ्या मनात आला. त्यामुळे मी माझ्या पूर्ण परिवारासोबत येथे येऊन या चिमुकल्यांसोबत वाढदिवस साजरा करत स्नेहभोजनाचा आनंद घेतला आहे. या चिमुकल्यांसोबत वाढदिवस साजरा केल्याने मनाला समाधान मिळत असून नागरिकांना असेच समाज हिताचे उपक्रम राबवण्याचे आवाहन गणेश साबळे यांनी केले आहे. सदर कार्यक्रमात संजीवनी सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन राजेंद्र परजणे, कोपरगावचे प्रसिद्ध कांदा व्यापारी आप्पासाहेब सांगळे, भाजप दिव्यांग सेलचे तालुका अध्यक्ष मुकुंद मामा काळे, ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे, डॉक्टर सतीश काळेसर, आप्पासाहेब साबळे, अनिल साबळे, सुधाकर करपे, प्रदीप निर्मळ, गणेश साबळे, साईनाथ साबळे, कृष्ण साबळे, अक्षय साबळे, संदीप साबळे, गौरव सांगळे, सुधाकर करपे, योगेश चांदर, बबन साबळे, विजय साबळे यांच्यासह परिवारातील सदस्य, शाळेचे शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव.
लायन्स मुकबधीर व अपंग विद्यालय इथं आमचे भाची सांगवी गणेश साबळे पाटील यांचा आज हा तिसरा वाढदिवसानिमित्त आज आपण मुकबधीर विद्यालयामध्ये जे त्यांनी जो सुंदर असा उपक्रम केलेला आहे त्या उपक्रमामध्ये आज पावभाजी तसेच त्यांनी वृक्षारोपण सुद्धा केलेलं आहे। असाच उपक्रम जर सगळ्यांनी राबवला तर आज जे फटाकडे असतील इतर गोष्टी असतील सगळ्या काय मांडव टाकून ह्या ज्या काही गोष्टी असेल त्याला फाटा देऊन आज हा गणेश साबळेंनी त्यांच्या मुलीसाठी जो उपक्रम केलेला आहे तो खरंच कौतुकास्पद। असाच सर्वांनी जर हा वाढदिवस इथं मुकबधीर विद्यालय असेल किंवा दिव्यांग मुलं असतील यांना सगळ्यांना मदत करून जर हा वाढदिवस केला तर आज तो खरंच तो वाखाणण्याजोगा होईल। असाच तसंच त्यांनी आज दुपारी देखील मुलीच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण सुद्धा केलेलं आहे। पाटील असतील, समोसा ग्रामपंचायत सदस्य महेशदादा परजणे असतील, संजीवनी पतसंस्था चेअरमन राजाभाऊ परजणे साहेब असतील, या सगळ्यांच्या वतीने आणि आपले काळे सर देखील असतील, या सगळ्यांच्या वतीने सानवीला खूप खूप शुभेच्छा आणि शुभेच्छा रूपी आशीर्वाद। तसेच कोपरगाव प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे साहेब, युवा नेते विवेकभाई कोल्हे साहेब यांच्या वतीने सुद्धा सानवीला खूप खूप शुभेच्छा देतो। तर गणेश साबळे यांनी यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त सान्विका हिच्या वाढदिवसानिमित्त लायन्स मुकबधीर विद्यालय या ठिकाणी जो जेवणाचा प्रोग्राम आयोजित केला त्याबद्दल गणेशचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे। मी व माझ्या परिवारातर्फे सान्वीला शुभ आशीर्वाद देत आहे की तिचं उज्ज्वल आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं अशी साईबाबा चरणी प्रार्थना करून तिला शुभ आशीर्वाद देतो। माझं नाव गणेश सुरेश साबळे संवत्सर। आज माझी मुलगी 3 वर्षाची पूर्ण झाली। आज तिचा वाढदिवस होता आणि मी असं सकाळी उठल्यानंतर तिला ज्यावेळेस शुभेच्छा दिल्यानंतर असं आठवलं की आपण आज काहीतरी वेगळं काहीतरी उपक्रम केला पाहिजे। आपण जो म्हणजे फटाक्याची आतिषबाजी करतो किंवा हॉटेलला जातो त्या सगळ्या गोष्टीला फाटा देत आज आम्ही आपल्या कोपरगाव येथील लायन्स मुकबधीर शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना जेणेकरून माझ्या सानवीच्या चेहऱ्यावर आनंद किंवा तिला भविष्यात त्याचा आशीर्वाद कामा येईल यासाठी मी आपल्या लायन्स मुकबधीर मुलांना मिष्टान्न जेवणाचं दिली आणि मी लायन्स मुकबधीर शाळेचे खूप आभारी आहे की आमच्या सारख्या छोट्याशा यांना संधी उपलब्ध करून दिली आणि म्हणून मी लायन्स मुकबधीर शाळेचे मुख्याध्यापक, सर्व स्टाफ आणि सर्व मॅनेजमेंटचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। तसेच आमचे नेते माननीय विवेक भैया कोल्हे यांनी पण सानवीसाठी शुभेच्छा पाठवल्या त्याबद्दल त्यांचे बी आभार मानतो आणि असंच काहीतरी एक नवीन उपक्रम आपण हाती घेतला पाहिजे जेणेकरून अशा गरजू विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल, जेणेकरून आज त्या मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो आनंद किंवा समाधान वाटलं मी ज्या गोष्ट त्यांना दिली त्याबद्दल मी सरांचे पण खूप खूप आभारी आहे। आपण कोपरगाव येथून लायन्स मुकबधीर विद्यालयातून वाकचौरे सर बोलत आहे। आपल्या शाळेमध्ये गणेश साबळे सर आलेले आहे। त्यांच्या मुलीचा 3रा वाढदिवस असल्यामुळं त्यांनी आपल्या शाळेमध्ये पावभाजीचं जेवण सर्व मुलांना पोटभर दिलेले आहे। त्यांच्या मुलीचं नाव सांगवी आहे। तिला वाढदिवसाच्या लायन्स मुकबधीर विद्यालयातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मुलांनी चांगल्या पद्धतीनं जेवणाचा पूर्ण आनंद लुटलेला आहे आणि एकदम त्यांच्या चेहऱ्यावर हास्य असे भाव उमटून आलेले आहे। असे लायन्स मुकबधीर विद्यालयातर्फे गणेश साबळे यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करत आहे। धन्यवाद, आभारी आहोत।